राज्यामध्ये पुढचे 4 दिवस आज आणि उद्या पावसाचं धुमशान, संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट, अलिबाग, महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज। आज पुणे साताऱ्याला रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, खडकवासलातून 29,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। साताऱ्यामध्ये कोयना धरण, महाबळेश्वर परिसरात पावसाची रिपरिप सुरू, कोयना धरणात प्रतिसेकंद 45,000 क्युसेक पाण्याची आवक, कोयना धरणात सध्या 86.50 टीएमसी पाणीसाठा। वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणातून 32,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी, भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेकनं तर निळवंडे धरणातून 7,000 क्युसेकनं विसर्ग। उजनी धरणात 86% पाणीसाठा, पावसाचा जोर राहिल्यास पुढचे 2 ते 3 दिवसात पाणीसाठा 100%वर जाणार। उजनी धरण 9 दिवसातच 86% भरलं, उजनी धरणात 80,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक, संध्याकाळी 5 वाजल्यापासून धरणातून 20,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाईल। तळ कोकणातही पावसाचा जोर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर पुढच्या 24 तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, नांदूर मध्यमेश्वर धरणातून 36,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, 5 ते 7 गावांचा संपर्क तुटला। नाशिकच्या भाम धरण परिसरातील घरांमध्ये पाणी साचायला सुरुवात, घरामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता। नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश परिस्थिती, रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सुरगाण्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर, धरणांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होण्यास सुरुवात, अनेक गावांचा संपर्क तुटला। मुंबईला पाणीपुरवठा करणारी शहापूरमधील 4ही धरणं ओव्हरफ्लो, मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, तानसा, मोडकसागर, भातसा, मध्यवैतरणा धरणं पूर्णतः भरली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 81.96% जलसाठा, 3 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे सगळ्या 33 दरवाजे उघडण्यात आलेत, यामुळे नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाण्यामध्ये सकाळपासून दमदार पाऊस, सततच्या पावसानं शेतीची कामं खोळंबली असून सोयाबीन, कापूस या पिकांवर अति पावसामुळे परिणाम जाणवत असल्याचं चित्र। लोणावळा शहरात मुसळधार पाऊस, 24 तासात 232 मिलीमीटर पावसाची नोंद, पहाटेपासून पावसाचा जोर वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।